आता या प्रश्नामध्ये अनुच्छेद 164 म्हणजे कलम 164 भारतीय संविधानामध्ये काय म्हटलेलं आहे याच्याबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे. आणि हाईट म्हणजे याच्याच खालचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 163 बद्दलचा प्रश्न आहे तो कलम 163 म्हणजे लागोपाठ 164 आणि 163 164 आणि 163 कलमावर प्रश्न विचारून आयोगानं चांगलीच टेस्ट घेतलेली आहे विद्यार्थ्यांची. तर प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत असं विचारलेलं आहे. तर राज्यघटनेच्या 164 कलममध्ये 164(1) मध्ये काय म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने नियुक्त केले जातील आणि राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते मंत्री अधिकारपदे धारण करतील असं लिहिलेलं आहे. परंतु याच्यामध्ये एक अपवाद आहे. छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश व ओरिसा या राज्यामध्ये जनजातीच्या कल्याणासाठी एक मंत्री असेल व त्याशिवाय त्याच्याकडे अनुसूचित जातीचे व मागासवर्गाचे कल्याणार्थ किंवा अन्य कोणतेही काम याचा प्रभार असू शकेल. म्हणजे तो एकतर त्यांना अनुसूचित जातींचे हित याचं जपणूक करण्यासाठी असा एक मंत्री असेल, पण त्याला नुसता तोच नाही दुसरा पण कार्यभार सोपवू शकतात. त्याच्यानंतर कलम 1(क) नुसार म्हणजे 164 अनुच्छेद आणि त्याचा पोट कलम 1(क) नुसार मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील, लक्षात घ्या, राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. तर हे पण बरोबर आहे विधान आणि खालचं पण विधान बरोबर आहे. ठीक, तर हे दोन विधानं बरोबर आली. आता त्याच्यानंतर परंतु राज्यातील मुख्यमंत्री आणि इतर मंत्री यांची एकूण संख्या 12पेक्षा कमी असणार नाही असं नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजे एकतर ते राज्याच्या विधानसभेच्या 15% ही मॅक्सिमम लिमिट झाली आणि मिनिमम लिमिट कमीत कमी काय आहे, कमीत कमी 12 असायलाच पाहिजे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री मिळून. परंतु ज्या ठिकाणी संविधान 51वी सुधारणा अधिनियम 2003 याच्या प्रारंभास कोणत्याही राज्यातील मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या उक्त 15% किंवा यथास्थिती पहिल्या परंतुकामध्ये विनिर्दिष्टित केलेल्या संख्येपेक्षा अधिक असेल तर त्या राज्यातील मंत्र्यांची एकूण संख्या राष्ट्रपती सार्वजनिक अधिसूचनेद्वारे नियत करील अशा दिनांकापासून 6 महिन्याच्या आत या खंडाच्या तरतुदीशी अनुरूप करून घेण्यात येईल. ठीक, म्हणजे एक रिस्पाईट दिलेला आहे, एक वेळ दिलेला आहे की बाबा तुमची जर जास्त असेल एखाद्या राज्याची मंत्री संख्या तर तुम्ही काय करायचं, राष्ट्रपती ज्यावेळीपर्यंत ते हे करणार आहे तर त्या दिनांकापासून 6 महिन्यापर्यंत तुम्ही हे अशी स्थिती मेंटेन करू शकता. म्हणजे 6 महिन्यानंतर तुम्ही ते करू शकत नाही. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, कोणत्याही राजकीय पक्षामध्ये असलेला राज्य विधानसभेचा किंवा जेथे विधान परिषद असेल अशा राज्याच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य 10व्या अनुसूचीच्या परिच्छेद 2 अन्वये त्या सभागृहाचा सदस्य होण्यास अनर्ह असेल तर तो त्याच्या अनर्हतेच्या दिनांकापासून त्याच्या सदस्यत्वाचा कालावधी समाप्त होण्याचा दिनांक किंवा असा कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्याने विधानसभेची किंवा ज्या राज्यात विधान परिषद आहे अशा राज्यात कोणत्याही सभागृहाची निवडणूक लढवल्यास तो निवडून आल्याचे घोषित झाल्याचा दिनांक यापैकी जो अगोदर येईल तोपर्यंतचा कालावधी दरम्यान मंत्री म्हणून नियुक्त केले जाण्यास देखील अनर्ह असेल. म्हणजे एखाद्याचं सदस्यत्व रद्द झालं असेल, ते हे विधान परिषदेत असू दे किंवा विधानसभेमध्ये असू दे, एखाद्या
आमदाराचं जर सदस्यत्व जर रद्द झालं असेल तर ते सदस्यत्व रद्द होऊन त्याचा जो कार्यकाल आहे, त्या सदस्यत्व रद्द झाल्यानंतर उरलेला जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाच्या आधी जर त्याने निवडणूक लढली आणि तो निवडून आला तर आणि तरच तो मंत्री होण्यासाठी पात्र आहे, अन्यथा तो मंत्रीसुद्धा होण्यासाठी अपात्र राहतो. म्हणजे एखाद्याचं सदस्यत्व रद्द झालं आणि त्याला जर मंत्री करतो आणि इकडून निवडून आणतो, विधान परिषदेतून निवडून आणतो किंवा पोटनिवडणूक लावून विधानसभेतून निवडून आणतो असं जर म्हटलं मुख्यमंत्र्यांनी तरी ते शक्य नाही. कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, त्यांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांचं सदस्यत्व कुठल्या कुठल्या कारणासाठी रद्द होऊ शकतं. तर ह्यांनी सरळ दिलेलं की 10व्या अनुसूचीमध्ये म्हटल्याप्रमाणे जरी सदस्यत्व रद्द झालं तर तो उरलेल्या कार्यकाळामध्ये जोपर्यंत निवडणूक लढवत नाही तोपर्यंत तो निवडून येत नाही, तोपर्यंत तो मंत्री होण्यास अपात्र आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे लक्षात घ्या, ही फार म्हणजे डीप गोष्ट आहे, ही फारच डीप आहे. म्हणजे कोणताही व्यक्ती जर विधान परिषद आणि विधानसभेचा सदस्य नसला तरी तो 6 महिन्यासाठी सदस्यत्व निवडून येण्यासाठी त्याला 6 महिन्याचा कालावधी दिला जातो आणि त्या 6 महिन्यात तो निवडून आणला जातो आणि मग तो मंत्री त्याच्या आधीच 6 महिने मंत्री राहतो. पण ही बाब मात्र ह्या ठिकाणी लागू नये, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर त्याला मंत्री करू शकतात पण कधी तो निवडून आल्यानंतर, निवडून यायच्या आधी नाही. ही कंडिशन इथं 64व्या आपल्या कलमाने घातलेली आहे. त्याच्यानंतर मंत्रिपरिषद राज्य विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल, हे सुद्धा विधान बरोबर आहे. ठीक. आणि मंत्र्याने आपले अधिकारपद ग्रहण करण्यापूर्वी राज्यपाल त्यास अधिकारपद व गुप्तता यांच्या शपथा त्या प्रयोजनार्थ 3ऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार ही त्यांनी शपथ घ्यायची आहे. जो मंत्री कोणत्याही कालावधीत सलग 6 महिने राज्य विधिमंडळाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रिपद तो 6 महिन्याच्या कालावधी संपताच संपुष्टात येईल. म्हणजे 6 महिन्यापुरतं तो कोणत्याही सभेचा म्हणजे विधान परिषदेचा असू दे विधानसभेचा असू दे सदस्य नसला तरी तो मंत्री होऊ शकतो. पण 6 महिन्यानंतर जर तो निवडून नाही आला तर त्याचं मंत्रिपदसुद्धा संपुष्टात येणार आहे. पण 6 महिने कोणताही सदस्य नसताना सुद्धा तो मंत्रिपद उपभोगू शकतो, लक्षात घ्या. मंत्र्यांचं वेतन भत्ते राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करतील आणि निर्धारित जे होणार आहे त्याप्रमाणे ते निर्धारित करूपर्यंत 2ऱ्या अनुसूचीमध्ये जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना पगार व भत्ते 2ऱ्या अनुसूचीनुसार देण्यात यावेत असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये हे 3 विधानं आपण काढलेली आहे. त्यामुळं आपल्याला अजून एक विधानाची सत्यता जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत उत्तरापर्यंत जाता येत नाही. तसं इलिमिनेशन मेथडनी किंवा सिलेक्शन मेथडनी काढलं तर आता उत्तरापर्यंत आपण पोचलेलो आहे. ACD पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पण आपण अभ्यास करत हे बघायचं आहे. त्यामुळे उत्तर निघणं अपेक्षा अभ्यास महत्त्वाचा आहे. जे राज्याच्या प्रशासनासंदर्भात मंत्रिपरिषदेनं घेतलेले सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे. तर ह्याचं जे कलम आहे, ज्याचा जो अनुच्छेद आहे तो अनुच्छेद 167 हा अनुच्छेद आहे. पण हा 167वा अनुच्छेद हा जम्मू काश्मीर राज्यासाठी आधी लागू नव्हता. आता जम्मू काश्मीर राज्यच राहिलं नाही त्यामुळे हा प्रश्न उपस्थित नाही. लक्षात घ्या, 167 नुसार राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंदर्भात मंत्रिपरिषदाने घेतलेले सर्व निर्णय व विविध विधानाकरता आलेले सर्व प्रस्ताव राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर राज्याच्या कारभाराच्या
प्रशासनासंदर्भात व विधानाकरता आलेल्या प्रस्तावासंबंधी राज्यपाल मागविल ती माहिती पुरवणे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे. आणि ज्या बाबीवर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतलेला आहे पण मंत्री परिषदेने जिचा विचार केलेला नाही अशी कोणतीही बाब राज्यपालाने आवश्यक केल्यास मंत्री परिषदेच्या विचारार्थ सादर करणे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांचंच कर्तव्य आहे. त्यामुळं याचं कलम जे येतं ते 167 येतं, 167 येतं आणि बाकीच्यांचं जे कलम आहे ते 164 बद्दल विचारलेलं आहे आणि त्यामुळं याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? आपण घटनेचा कोणता भाग कोणत्या देशाकडून घेतलेला आहे त्यावेळी बघितलेलं होतं आणि तिथंच त्याचं उत्तर आहे आणि हे उत्तर आहे जापान. म्हणजे लोकशाही राज्यांमध्ये भारताव्यतिरिक्त जर मूलभूत कर्तव्यांची यादी आपल्याला कोणत्या राज्याच्या राज्यघटनेमध्ये आहे असं दिसली तर ती राज्यघटना आहे मित्रांनो जापानची राज्यघटना. त्याच्यानंतर भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विशेष अधिकार प्राप्त होतात? याचं उत्तर आहे अनुच्छेद 163. ठीक. सो 163 हे अनुच्छेद आहे, कारण मी आधीच म्हटलेलं 164वर प्रश्न विचारल्यानंतर लगेच खाली त्याने 163वर सुद्धा प्रश्न विचारून टाकलेला आहे. 163मध्ये साधारणतः 3 कलमं आहेत. त्याच्यापैकी पहिलं पोटकलम जे म्हणतं आहे तर राज्यपालास आपले कार्य अधिकार वापरण्याच्या कामी या संविधानानुसार किंवा त्याखाली त्याने आपले कार्याधिकार किंवा त्यापैकी कोणतेही कार्याधिकार स्वविवेकानुसार वापरणे आवश्यक असेल तेवढी मर्यादा खेरीज एरवी सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुखपदी असलेले एक मंत्रिमंडळ असेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय करायचं आहे, विवेक अधिकार आहेत त्याला, तो सोडून इतर ज्या गोष्टी आहेत त्या मात्र त्यांनी काय करायच्या, मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद, मुख्यमंत्री जी नेता असेल अशी एक मंत्री परिषद आहे त्याच्या सल्ल्यानुसार वागायचं आहे. पण ज्याचा स्वेच्छाधिकार विवेकाधिकार आहे तिथं तो आहे बाध्य नाही. एखादी बाब जिच्याबाबत राज्यपालाने या संविधानानुसार किंवा त्याखालील स्वविवेकानुसार कृती करणे आवश्यक असेल अशा स्वरूपाचे आहे किंवा नाही असा कोणताही प्रश्न उद्भवला तर राज्यपालाने स्वविवेकानुसार दिलेला निर्णय अंतिम असेल आणि राज्यपालांनी केलेल्या कोणत्याही गोष्टीची विधिग्राह्यता त्याने स्वविवेकानुसार कृती करण्यास हवी होती की नको या कारणावरून प्रश्नास्पद करता येत नाही. म्हणजे त्याच्यावर प्रश्न विचारता येत नाही. त्यांनी स्वविवेक बुद्धी किंवा स्वविवेकाधिकार वापरलेला आहे आणि मग त्याच्यावर प्रश्नचिन्ह काय तुम्हाला उठवता येणार नाही असं हे पोटकलम सांगतंय. मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता का किंवा असल्यास कोणता या प्रश्नाच्या कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही असं ह्या कलमामध्ये म्हटलेलं आहे. हे सुद्धा कलम पूर्वश्रमीच्या जम्मू काश्मीर राज्यासाठी लागू होत नाही. म्हणजे बऱ्यापैकी जे राज्याशी निगडीत कलमं आहेत ती जम्मू काश्मीर राज्यासाठी लागू होत नव्हते, हे मला यामधून सांगण्याचा उद्देश आहे. ठीक आहे. तर 163मध्ये विवेक अधिकार जो आहे, स्वविवेक अधिकार जो राज्यपालांचा आहे तो आपल्याला अंकित झालेला संविधानामध्ये दिसून येतो. पुढचा प्रश्न घेऊया. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाहीत ते ओळखायचं आहे. मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका हे अनुसरून आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा असलीच पाहिजे. कायद्यासमोर समानतासुद्धा असलीच पाहिजे. अल्पसंख्याकांचे शासन हे लोकशाहीला धरून नाही, हे ग्राह्य नाही. त्यामुळं फक्त 3 म्हणजे फक्त सी हा पर्याय इथं लोकशाहीला अनुसरून नसलेला आपल्याला दिसून येतो.